करशील. वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आणि आजच्या या ब्लॉगमध्ये आपण चाललो आहे तोरणागडावर. मग काय एका रात्रीत प्लॅनिंग केली आणि निघालो तोरणागडाला. तोरणागड बारामतीपासून तब्बल 130 किलोमीटर आणि जर नीरा रोडने गेला तर 125 किलोमीटर. तर आम्ही जो टप्पा पार केला होता तो 160 किलोमीटरचा होता, म्हणजे 59. आणि पुण्यापासून हा किल्ला फक्त 54 किलोमीटर होता. मग आम्ही पुण्याला निघालो कारण सार्थक भाऊ पुण्यात येणार होते. सकाळी 6ला निघालो पुण्याला, डायरेक्ट स्वारगेट. नंबर कुठला पुढे चालेल. 7 1 2 3 स्वारगेटला पोचल्या मी विचारपूस चालू केली की डायरेक्ट तोरण्याला कोणती एस टी जाते. पण कोणती एस टी डायरेक्ट तोरण्याला जात नव्हती. मी चौकशी केली आणि आम्हाला कळालं की कात्रजमधनं एक एस टी वेंजरला जाते. पण तेवढ्यात पोटात कावळे ओरडायला लागले. मग काय आम्ही जवळच्याच एका हॉटेलमध्ये गेलो आणि नाश्ता केला. नाश्ता करून प्लॅनिंग करून निघालो बस स्टँडकडे. बस स्टँडवर गेल्यावर कळालं की कात्रजच्या एस टीला अजून खूप टाईम होता, पण आमच्याकडे तेवढा टाईम नव्हता. मग आम्ही रिक्षा केली आणि निघालो कात्रजकडे. मग रिक्षाने आम्ही कात्रजच्या बस स्टँडवर पोचलो. पण बसला यायला अजून टाईम होता, थोडा वेळ वाट पाहिली. मग थोड्याच वेळानंतर वेंजरची बस आली. मग काय थोडा वेळ वाट पाहिली आणि फोटोशूट केले. तर गावात आल्यानंतर आम्ही बोलेरो पिकअप करून वेल्ह्याला पोचलो. वेल्ह्यात पोचल्यावर थोडीफार खरेदी केली आणि निघालो ट्रेकिंगला. थोडं पुढे येता तोरणागडाचा रस्ता सुरू झाला. तोरणागडाचं पार्किंग वेल्ह्यापासून 2 किलोमीटर अंतरावर होतं आणि गुगलवर 26 मिनटं सांगत होतं. पण तिथल्या लोकल लोकांनी सांगितलं आम्हाला की वर जायला किमान 1-1.5 तास तरी लागेल. बाहेर सापडली का? आधीच आमच्याकडे टाईम कमी होता. मग आम्ही ठरवलं की रोडने न जाता डायरेक्ट डोंगरात न जाऊ.
आणि इथूनच आमची खरी ट्रेकिंग चालू झाली. टाईम बघितल्यावर समजलं की 12:30 वाजलेत आणि आम्हाला 5 वाजता खाली यायचं होतं. हळू 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 चप्पल नंबर घ्या, चप्पल चेंज कर. रस्ता आहे का इथं? मोबाईल पडलाय पण काय झालं? थांब थांब, हात देतो मी. इथून डायरेक्ट वर जायचं काय? लय भारी दिसते. सरळ जाऊ वर. वरनं कसं काय सरळ वर गेलं ना की आपल्याला रस्ता कळतो ना वरनं. ट्रॅकिंग करत असताना आम्हाला समजलं की सार्थक भाऊचं ट्रेकिंग कुठल्या तरी झाडाला अडकलं आणि ते मागच राहिलं. आणि साहिल भाऊच्या व्हिडिओच्या मदतीने आम्ही ते हुडकून पण काढलं. पायवाट तर संपली. आता काय करूया विचाराने आम्ही डायरेक्ट उंच डोंगरावर जायचं ठरवले. म्हणजे हाईटवरून आम्हाला कळलं तरी की पार्किंग कुठं आहे. मग आम्ही हाईटवर निघालो. थोडं पुढं चालता आम्ही पार्किंग लावून पोचलो आणि थोडा वेळ रेस्ट घेऊन पुढं निघालो. उन्हात कधीच येऊ नका. कुठलं काय काय होतं काय सांग. पार्किंगला पोचल्यावर शाळेतील काही मित्र मिळाले. मग काय त्यांच्यासोबत आम्ही पण ट्रॅकिंगला सुरुवात केली. बाकीचे गेम भेटणार. त्यापासून आता 6 झाला. दर्शन सिस्टम आता
सगळ्यांनी जायचं. सगळीच गेली. तुम्ही पण असं नाही. हा रस्ता पाहून आम्हाला वाटत होतं की ट्रॅकिंग खूप सिंपल आहे, पण आम्ही अजून खऱ्या ट्रॅकिंगच्या रस्त्यावर पोहोचलोच नव्हतो. आम्ही ट्रॅकिंग कंटिन्यू ठेवली आणि चालत चाललो. पुढे जाताच पुढे एक बोर्ड आला. त्या बोर्डवर काही माहिती लिहिली होती. सार्थक भाऊ म्हटला माझा फोटो काढ आणि टाक इंस्टाग्रामला. मग काय, त्याचा काढला फोटो आणि टाकला इंस्टाग्रामला. तुम्हाला जर बोर्डवरची माहिती वाचायची असेल तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून माहिती वाचू शकता. गड चढायचं आहे आणि गड यायचं आहे, चढायचं नाही. हाय माग मी तेव्हा म्हटलं हाय माग मी. मला वाटत आहे तिकडे सारखं या पॉईंटवर आल्यावर आम्हाला समजले की 80% टप्पा हा पार झाला होता आणि 20% आम्ही डोळ्यांनी पाहत होतो. डोळ्यांनी पाहताना हा टप्पा आपल्याला सोपा वाटतो, परंतु हा तसा सोपा नव्हता. तुम्हाला हा राहिलेला टप्पा पाहायचा असेल तर तुम्ही ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त या टप्प्यापर्यंतच पोहोचलो आहे. तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड स्टे ट्यून. चला तर मग मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.